अधिक मासानिमित्त आपण जो आज काही छोटेखानी कार्यक्रम केला त्याच्यात सहस्त्र तुलसीदल समर्पण, भगवान गोपाल कृष्णाला नैवेद्य वगैरे अनेक कार्यक्रम. त्याच्यामध्येच एक की भगवंताच्या मंदिरात भगवंताविषयी काहीतरी बोलावं. आपल्याला सगळ्यांना गीता, ज्ञानेश्वरी ऐकून माहिती आहे, वाचलेली आहे. पण उद्धवाची गीता, उद्धव गीता असं ही श्रीमद भागवताचा 11 स्कंद म्हणजे ती उद्धव गीता आहे. आणि ही उद्धव गीता नाथांनी सुद्धा 11 स्कंदावर जे भागवत लिहिलं त्याला नाथ भागवत असं म्हणतात. त्या एक छोटेखानी 11 स्कंदावर नाथांनी 29,000 ओव्या लिहिल्या. इतकं विलक्षण भगवंतांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान उद्धव. कुठलाही संत, सत्पुरुष किंवा भगवंत आपला देह ठेवताना जेव्हा जे बोलतात ते परमसत्याविषयी असतं. नेहमी संत काही असं सांगत नाहीत हे मंदिर सांभाळा, हे मठ सांभाळा. ते जे काही बोलतात किंवा भगवंत जे काही सांगतो ते जीवनाला उपकार किंवा जीवनाला एका सर्वोच्च स्थानावर नेणारं असं तत्वज्ञान सगळ्या संतांनी सांगितलं. माऊलींनी पसायदान सांगितलं असेल, नाथांनी तुकाराम महाराजांनी पसायदान सांगितलं म्हणजे ह्याची गाणं देता तेव्हा, महाराजांनी जेथे नाम माझे तेथे प्राण, असे अनेक वचन आहेत जी जाताना शेवटी सांगितलेले आहे. तसं द लास्ट मेसेज ऑफ गॉड श्रीकृष्ण, भगवंतांनी या पृथ्वी तलावरचा आपला अवतार संपवताना जे उद्धवाचे संभाषण केलं त्याला उद्धव गीता असं म्हणतात. हा उद्धव कोण आहे तर हा कृष्णाचा अखेर वसुदेवाच्या बहिणीचा मुलगा आहे. भगवंत जेव्हा गोकुळात होते आणि गोकुळातून 7व्या-8व्या वर्षी मथुरेत आले. मथुरेत आल्यानंतर उद्धवाची आणि त्यांची भेट झाली किंवा तिथून त्यांचा संवाद चालला. त्याची अनेक प्रकारे भगवंताची कृष्णाची त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की मथुरेतूनच भगवंतांनी त्याला गोकुळामध्ये पाठवलं होतं गोपींचं सांत्वन करायला. भगवंताचा तो रथ हाकायचा, भगवंता बरोबर असायचा, तो भगवंता बरोबरच कायम असायचा, त्याचा गंध लावायचा, त्याचेच कपडे घालायचा. अगदी कृष्ण आणि उद्धव म्हणजे अतिशय एकरूप होते एकमेकांना. आणि उद्धव अतिशय प्रेमळ होता. तो जरी ज्ञानी असला तरी भगवंतावर अत्यंतिक प्रेम होतं त्याचं. आणि त्यांनी कधीच भगवंताशी बोलताना स्वतःच्या प्रापंचिक किंवा इतर प्रापंचिक गोष्टीविषयी कधी बोलत. तो सतत नेहमी तत्वज्ञानाबद्दल बोलायचा. त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका असायच्या. उद्धवाने भगवंताला असा प्रश्न विचारला होता की हे जे महाभारतामध्ये आपण पाहिलेलं आहे की महाभारतामध्ये एक प्रसंग घडलेला आहे की धर्मराज दूध खेळतोय. दूध खेळत असताना त्याचं सगळं गेलेलं आहे, सर्वस्व गेलं. आणि त्याच्यामध्ये द्रौपदीचं चीरहरण झालेलं आहे. द्रौपदीचं चीरहरण झालं तेव्हा भगवंतांनी ते वस्त्र पुरवले. ही कथा माहिती आहे. त्या उद्धवाने एक प्रश्न विचारला होता कृष्णा, जेव्हा हे सगळं होत होतं पांडव तर तुझ्या अगदी अत्यंतिक हृदयाजवळचे होते. धर्मराज युधिष्ठिर दूध खेळत होता, त्याला तर खेळता येत नव्हतं आणि शकुनी त्याला नेहमी हरवायचा कारण शकुनीला तसा वर होता. आणि सगळं पणाला लावलेलं आहे. म्हणजे आपल्याला कल्पना असेल तर धर्मराजाला पहिल्यांदा जेव्हा तो सगळं हरला तेव्हा त्याला पहिल्यांदा सगळं मिळालेलं आहे. म्हणजे वस्त्राहरण झाल्यानंतर धृतराष्ट्राला
सगळं परत आहे तसं सगळं देऊन टाकलं. पण वाटेमध्ये गेल्यानंतर परत दुर्योधनाचा निरोप येते की परत या खेळा. आणि तेव्हा ते 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाचा तो पण ठेवलेला. म्हणजे एकदा हरून गेल्यानंतर परत यानंतर परत तो हरलेला. तेव्हा भगवंताला उद्धवाने एक असा प्रश्न विचारला की हे धर्मराज खेळत असताना, हे तुझे इतके जवळचे असताना तू का अडवलं नाहीस? एक प्रश्न त्याच्या मनामध्ये त्या शंका होत्या की तिला द्रौपदीला पणाला लावून तिनं तिचं वस्त्रहरण होतपर्यंत तू काहीच केलेलं नाहीये. तुझ्या एवढे परम तुझे प्रिय असताना ह्याचं कारण काय? त्या भगवंत म्हणतो की उद्धवा, दुर्योधनाकडे जी सावधानता होती, जरी तो कितीही दुष्टबुद्धीचा असला तरी त्याच्याकडे एक सावधानता होती. त्याला ठाऊक होतं की आपण जीव खेळू शकत नाही. म्हणून त्यांना सांगितलं की माझा मामा खेळे. मग धर्मराजाला कोणी अडवलं होतं? धर्मराजाला जर सांगितलं असतं मग माझ्या वतीनं माझा मेवणा खेळे म्हणजे कृष्ण खेळे, मग त्यावेळेला कोण जिंकलं असतं? तिथं सावधपणा जरुरी आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे काही निर्णय होतात, आपण निर्णय घेत असतो, आपल्याकडे सावधपणा पाहिजे. आपण एखादी वस्तू बघितली की लगेच घेतो, पण ती का घ्यायची, त्याचा उपयोग काय किंवा काय, कुठलीही गोष्ट जीवनामध्ये करत असताना महाराजांनी सांगितलं ना की परमार्थ म्हणजे अखंड सावधानता. ती सावधानता जर शत्रू पक्षाकडे असेल तर त्यांचा विजय होऊ शकतो. तसं ती दुर्योधनाकडे ती सावधानता होती आणि धर्मराजाकडे ती नव्हती. बर, मग इतकं झालं तरी सुद्धा परत तो विचारतो, मग तू त्याला बोलवायचीच का वाट बघत होतास? किंवा द्रौपदीनं जेव्हा वस्त्रहरणाच्या वेळेला तुझ्या नावाचा म्हणजे काय त्याच्या तुझ्या नावाचा ओरडा केला तुला की बाबा मला वाचव म्हणून, तेव्हा तू आलास. अगोदरच जर तू हे केलं असतंस तर तिचं ते वस्त्रहरण काढलं असतं किंवा शिरहरण काढलं असतं. तेव्हा तो असं म्हणतो की मला धर्मराजाने दूध खेळत असताना त्यानं मला काहीच सांगितलं नव्हतं. मी बाहेर वाट बघत उभा होतो. त्यानं सांगितलं की या जुगार ग्रहामध्ये तुम्ही येऊ नका. आता तुम्ही येऊ नका म्हटल्यानंतर मला मी येणार कसा? आणि जर त्यांनी जर त्यावेळेला मला जर हाक मारली असते तर त्या क्षणी पण मी आलो असतो. पण उद्धवा, हे लक्षात ठेव की मी कुठलीही गोष्ट जेव्हा मी करतो तेव्हा करणाऱ्याच्या किंवा कर्त्याच्या अंतःकरणामध्ये माझा साक्षीभाव असेल किंवा मी तिथं आहे हे जाणून जर तो करत असेल तर आणि तरच मी त्याच्या चुकीच्या कर्मातून त्याला वाचवू शकतो. म्हणजे भगवंताचं साक्षीत्व आपण जर नाही केलं किंवा भगवंताचं साक्षीत्व माझ्या प्रत्येक कृतीकडं भगवंताचं लक्ष आहे असं जर मी नाही केलं तर त्या कर्माची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर, म्हणजे जे करणाऱ्यावर येते. मग आणखीन एक प्रश्न विचारतो की तुम्हाला बोलवल्यावरच तुम्ही येणार का? म्हणजे द्रौपदीने हात मारली मग तो आलाय, मग तुम्ही बोलवल्यावरच येणार का? तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा धर्माच्या रक्षणासाठी तुम्हाला बोलवावं लागेल का? तर भगवंत म्हणतो की उद्धवा, मनुष्याचं जीवन हे कृतीवर आधारित आहे आणि कृतीवर आधारित असल्यानंतर कृतीप्रमाणे त्याचं जीवन आकार घेत असतं. आपलं जन्म हा आपल्या सगळ्या कर्मावर अधिष्ठित, कारण ही सगळी कर्मभूमी आहे. आपण ज्या याच्यावर जन्माला आलो ती सगळी कर्मभूमी आहे आणि आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे आपलं प्राक्तन किंवा आपलं प्रारब्ध तयार होत असतं. कळलं? मग त्या कुठल्याही कर्मामध्ये
परमात्मा म्हणतो मी कधी हस्तक्षेप करत नाही, मी फक्त साक्षीदार असतो, मी जवळून पाहतो आणि हा माझा धर्म आहे. मी त्याच्या कर्मात तू हे कर्म करू नको असं मी सांगू शकत नाही. कर्म त्यांनाच करायचं आहे, त्याला बुद्धी दिलेली आहे, त्याला कर्म कशा पद्धतीनं करावं हे त्यांना ठरवायचं आहे. पण ते कर्म तेच करावं का नाही करावं, करावं की न करावं हा ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा कर्माच्या कर्त्याकडे आहे, म्हणजे कर्म करणाऱ्याकडे आहे. तो म्हणतो उद्धव मी जे काही बोलतो त्याचा काळजीपूर्वक तू विचार कर. जर तुम्हाला समजतं की माझ्या तुमच्या प्रत्येक कर्माकडे माझं मी साक्षीपणे पाहतो, मला ऐकण्यासारखं जर आपल्याला समजतं की भगवंत माझ्या प्रत्येक कृतीकडे, म्हणजे 3 प्रकारच्या कृती आहेत, बौद्धिक, मानसिक आणि देहाची, तिन्ही प्रकाराची जेव्हा कृती होत असते तेव्हा तो साक्षीत्वानं आपल्याकडे पाहतो. तर मग आपल्याकडनं चुकीच्या गोष्टी का घडतात? मी पाहतोय असं जर तुला वाटत असेल तर मग चूक घडायचं कारण नाहीये. आणि मी माझ्या अनुपस्थितीत, म्हणजे मी नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही वागला तर तुमच्याकडनं तुमच्या कर्माची तुम्हाला ते पडते. मी पाहतोय असं म्हटल्यानंतर तुमच्याकडनं चुकीचं कर्म होणार. लक्षात येते का बघा, जरा कठीण आहे थोडंसं, तरी सोपं करू. आपण असं समजू की महाराज आपल्या प्रत्येक कृतीकडे पाहतात. आपण विचार करतो अरे मी ह्याला रागवलं किंवा मी ह्याला शिव्या दिल्या तर महाराजांना काय वाटेल, हा विचार सांगितला ना महाराजांनी. अनुसंधान म्हणजे हेच आहे की महाराजांना काय वाटेल, मी असं बोललो त्यांना काय वाटेल. म्हणजे प्रत्येक वेळेला जर आपण असा विचार जर केला तर चुकीचं कर्म होण्याची शक्यताच नाही आहे. माझ्या गुरुला काय वाटेल, भगवंताला काय वाटेल म्हणून जो जगतो तो निश्चित अखंड अनुसंधान, किंवा त्याच्याकडून चुकीचं कर्म घडत. मग तो जर नाही म्हणून जर आम्ही वागलो, तो नाही म्हणणारा सुद्धा तो आहेच, पण त्याचा तो साक्षीपणाच फक्त पाहतो आणि त्याचा त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नसतो. धर्मराजानं जर विचार केला असता की मी जे काही हे करतो याच्याकडे भगवंताचं लक्ष आहे असं जर त्याच्या डोक्यात आलं असतं तो तुझा दूध खेळला नसता. त्यानं दुसरा एक सांगितलं उद्धवा, जेव्हा धर्मराजाने द्यूताचं आमंत्रण स्वीकारलं तेव्हा मी शाल्वाशी युद्ध करण्यासाठी गेलो. त्यानं माझ्या कानावर सुद्धा घातलं नाही की मी द्यूताला जाणार आहे किंवा जाऊ का. मला न सांगता जे केलेलं जातं ते कर्म कधीही योग्य होऊ शकत. बघा आपल्याला कळतं की आपण आपल्या दृष्टीने विचार. भगवंत, आपण आता घरातून बाहेर निघालो, जाताना सांगून जा महाराज मी जाऊ शकतो, आल्यावर मी आलो. प्रत्येक कर्म, प्रत्येक गोष्ट जर त्याला सांगून केली तर काय होतं, तर त्या कर्माची जबाबदारी त्यांच्यावर जाते. म्हणजे आपण घरातून बाहेर पडून घरी येतोपर्यंत ते आपल्या बरोबर असतात, न कळत तरी आपल्याला कळत नसतं. पण ते आहेत म्हटल्यानंतर आपली भीती कमी होते. ते आहेत माझ्यावर, कुणीतरी आहे माझ्यावर. तसंच नाम घेताना सुद्धा ते ऐकतात या भावनेनं जर नाम घेतलं तर नामस्मरण छान. आम्हाला कसं होतं, आमचं नामस्मरण इकडे चाललेलं असतं, लक्ष अभ्यासाकडे आहे, त्यांना नाही होत. नाम म्हणजे असं जाता येता घेण्यासारखं नाही आहे. ते एक सर्वोच्च साधन आहे, ते जीवनातलं परममूल्य आहे. माझ्या जीवनाचा मला जन्ममृत्यूतून सोडवणारं ते एक महान साधन आहे
अशा भावनेनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्याचं आम्ही माळा फिरवतो, आता तासात 10,000 जप झाले. जप 10,000 होतो, पण नाम 10,000 वेळा होत नाही. माळा 100 होते, पण त्या भावनेनं जसं मी ब्रह्मानंदाने एकदा विचारलं होतं, नाम कसं घ्यावं, जसं ब्रह्मानंद महाराजांना विचारलं तेव्हा ते काय म्हणाले, बाळ जसं आईचं दूध जेवढ्या प्रेमानं चुटुक चुटुक पित, असा शब्द वापरला, तसं आपलं नाम झालं पाहिजे. बाळ म्हणाले, 2 तास जर दूध पिलं तर एकदा आईकडे बघत असत. बघा तुम्ही कधी पण बाळा एकदा आईकडे बघतो, ते थँक्स म्हणत असत. तसं आपण आपलं महाराज आहात तो ते स्मरणामध्ये ते यायला पाहिजे, तर तो आहे हा भाव वाढेल आणि त्याच्यातून प्रेमही वाढेल. साक्षीत्वाचा फार मोठा म्हणजे भगवंत हा साक्षी भावानच आहे. महाराज निर्गुणात आहे, त्याचा अर्थ ते सत्ता रूपान आहे, ते लक्षात घ्या. आता असे महाराज असे एकदम काही देहात प्रगट नाही होणार, पण ते सत्ता रूपानं निश्चित आहे. मग ते सत्ता रूपानं कसे आहे, तर ते आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सुद्धा कळतं. मला झोपवणारा कोण आहे, मला उठवणारा कोण आहे, मला निरोगी ठेवणारा कोण आहे, मला इथपर्यंत आणणारा कोण आहे, माझ्या मुखात नाम देणारा कोण आहे, सगळं त्याच्या सत्तेनंच चाललंय. म्हणजे सत्तारूपी परमात्मा त्याची सत्ता आहे. आपण त्याच्या सत्तेमध्ये राहून त्याला नाही म्हणतो. युधिष्ठिराला भगवंत आहे याच्यापेक्षा भगवंत नाही आहे त्याला सोडून त्याला खेळलेला आहे देऊ, म्हणून तो हरलेला आहे, असं उद्धवाला त्यांनी सांगितलं. त्यांनी जर मला सांगितलं असतं किंवा मला त्याच्या तिथे बसवलं असतं तर कोण सोंगटे हरलं असतं, किंवा तो जे आकडे टाकत होता ते पडले असते का, आणि मी जे आकडे टाकले असते ते पडले नसते का. तिथं सावधपणाची गरज आहे, तिथंच त्या साक्षीत्वाची गरज आहे. म्हणजे 2 तत्व पहिल्यांदा सांगितले, एक सावधपणा आणि एक साक्षीभाव. जीवनामध्ये साक्षीभाव आपल्याही जीवनामध्ये मला कोणीतरी पाहतंय हे करताना. महाराज म्हणाले की जिवंत म्हणजे जागेपणी, सॉरी जिवंत नाही, जागेपणी भगवंत डोळ्यातून पाहत असतो. आपले जिथं जिथं डोळे जातात तिथं तिथं तो पाहतो. जागेपणी जर मला कळत असेल की माझ्या प्रत्येक कृतीकडं तो पाहतोय, तर त्या पाहण्यामधूनच आपल्या आचरणामध्ये, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा फरक पडतो. की कारण त्यांच्या समोर मी असं बोलावं का, समजा आपल्या घरी असे समजा महाराज आलेले आहेत, बसलेत महाराज, त्यांच्या समोर आपण बायकोला ओरडू का, नाही ओरडणार असं म्हणतो ना. म्हणजे जसं त्यावेळेला असं वाटतं तसं प्रत्येक वेळेला वाटणं. आम्ही काय करतो, ते देहात नाही येत ना, मग जरा कोपऱ्यावर जाऊन खाल्लं तर काय होत नाही, कोण बघणार आहे असं आपल्याला वाटतं. पण बघणारा कोण नाही आहे असं नाहीये. परमार्थ करत असताना आपली ही व्यापकता यायला पाहिजे. ही ह्या कर्मातून नुसतंच कर्मकांड जर आपण करत बसलो, आरती झालं, नैवेद्य झालं, पूजा झाली, वाण झालं, सगळं झालं, पण पुढं काय, ह्यातनं मी काय घ्यायला पाहिजे. मला त्या तत्वानं जगत असताना मला जरी समजा कुठं इथं यायला नाही मिळालं तरी माझी प्रसन्नता तेवढ्याच प्रमाणात पाहिजे. बरोबर आहे. बघा, पहाटेची वेळ आहे. वसिष्ठांनी आजच्या दिवशी सांगितलं, रामा अवभृत स्नान करून तयार व्हा. सकाळी बरोबर 6:30च्या मुहूर्तावर
राज्याभिषेक होणार आहे. रामाला सांगितलं, दशरथ आनंदी आहे, कौशल्य आनंदी आहे, सगळे अयोध्ये नगर आनंदी आहे, रामाची प्रसन्नता आहे, लक्ष्मण सगळे आनंदी आहे. कारण राम राज्याभिषेक, कारण वसिष्ठांनी सांगितलं उद्याचाच मुहूर्त सांगतो. आणि 7 वाजता आपल्या आई वडिलांना म्हणजे कैकेयीला आणि राशीला नमस्कार करायला गेले असताना कैकेयी त्या क्षणी सांगते की तुझे वडील आता बोलायच्या मनस्थितीत नाहीये आणि त्यांची अशी इच्छा आहे की गादीवर भरताने बसावं आणि तू 12 वर्ष वनवासाला जा. 14 वर्ष तू वनवास कर. बघा, म्हणजे तो राज्याभिषेकाचा आशीर्वाद घ्यायला गेलेला आहे आणि त्याला त्या क्षणी कैकेयीने सांगितलेलं आहे की तुला आत्ता या क्षणी सगळी वल्कल, सगळी वस्त्र काढायचे, राजवस्त्र काढायचे आणि जी काही आपली वल्कल धारण करून तुला 14 वर्ष जायचं आहे, हे ज्या क्षणी सांगितलं ते ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. विचार जर केला तर आपल्याला मी ते सांगितलं मगाशी नाही ना, देवघाटात 2000 ची नोट मोड करायला गेलो आणि ती खोटी आहे कळलं, आपला मूड कसा होता सांग. आपल्याला कळलं खोटी आहे. रामाचा राज्याभिषेक म्हणजे सार्वभौम सम्राट अयोध्येचा तो होणार आहे आणि त्या क्षणी जेव्हा ती सांगते की तुला वनवासात आहे, त्या क्षणी रामाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि हास्य एक कणभर सुद्धा कमी झालेलं नाहीये. त्याच आनंदात तो गेलेला आहे. त्यानं हे केले, माझ्या वडिलांची जरी अशी इच्छा आहे तर ते कर्तव्य करण्यात मला आनंद आहे. त्या वडिलांच्या जागी आपण महाराजांना ठेवलं की लक्षात मी काय म्हणतो. समजा महाराजांच्या कृपेने उद्या दारिद्र्य आलं तर ती कृपा समजून जर मी ते गेलो तर मी काहीतरी साधले, नाहीतर काय महाराज दिले आलो एवढं आलो गेलं, चोरी झाली गेली. हे जे काय आहे ना, म्हणजे दुःख काय येतं आपल्याला, काळजी का निर्माण होतात जीवनामध्ये, की विनाकारण आपण त्या गोष्टीचं जे मूल्य वाढवलेलं आहे त्याच्यामुळं काळजी आपल्याला निर्माण होते. खरं म्हणजे महाराज म्हणाले काळजी वगैरे असा काही प्रकारच नाही आहे. या जगात आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. म्हणा कुणीतरी म्हणाला महाराजांना, महाराज किती दुःख आहे, हे काय चाललंय, महागाई वाढली आहे, तुम्हाला दिसतं म्हणाले, मला सगळीकडे आनंदच दिसतो. ही जी काही दृष्टी आहे सत्पुरुषाची, कारण का की त्यांचं सर्वोच्च मूल्य भगवंत हे ठरलेलं आहे आणि माझं सर्वोच्च मूल्य प्रपंच आणि तिथं मला काळजी किंवा त्याच्यावर माझा भरोसा नाही, तो चालवेल. भाऊसाहेबांचं जे जीवन होतं की त्यांनी सर्वस्व, म्हणजे बघा 2-4 त्यांची 3 मुलं होती, कुणी मॅट्रिक सुद्धा झालेलं नव्हतं, सगळेच गोंधळामध्ये होते आणि तिथले सगळ्या घरातल्या त्या बायका त्या गावाच्या म्हणायच्या ही मुलं एवढी मोठी झाली, काही काम नाही, धंदा नाही, असं त्या नदीवर धुवायला गेले की म्हणायचे त्यांना काळजी वाटेल. भाऊसाहेब म्हणाले, महाराजांनी आपलं म्हटलंय ना, ते काय करते ते करू, मी काळजी कशा. ही जी काय स्थिती होती ना, त्यांनी त्यांचा आहे ना तो मला काळजी, ही जी मनस्थिती आहे, ही जी स्थिती आहे, ही स्थिती ते आहेत हा भाव वाढवणं म्हणजे साक्षीभाव. आणि ते साक्षीत्व वाढलं की मग आपल्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारचे की ठीक आहे, तो आहे ना, तो करतोय ना, सगळं त्याच्यावर सोपवलंय ना, तो करेल. आणि त्या पद्धतीनं धर्मराजाने विचार केला नसल्यामुळंच त्याला त्या गोष्टीमध्ये त्याला ते 14 वर्ष म्हणजे काय ते 12 वर्ष वनवास नुकसान भोगावं लागलं. इतके सरळ होते सगळे हे. अर्जुन तर अतिशय सरळ होता. अर्जुनासारखा सरळ पुरुष महाभारतामध्ये झालेला, अतिशय सरळ मनुष्य, सरळ विचार करणारा. जेव्हा पहिल्या दिवसाचं युद्ध सुरू झालं, म्हणजे सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे, विचार
पहिला अध्याय विषाद योग आहे. जेव्हा अर्जुन सांगतो की कृष्णा रथ मध्ये आणून तो सारथी आहे, तो ठीक आहे म्हणतो आणि तो मध्ये आला. मध्ये आणल्यानंतर अरे समोर भीष्माचार्य आहे, गुरु द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, दुर्योधन आहे, कर्ण नव्हता त्याला, आणखी बरेच महायशालू आहे, बरेच म्हणजे त्यावेळेच्या काळातले भारतातले सगळे महान योद्धे समोर आहेत. अर्जुनाचे तो म्हणतो की हे एवढे महान योद्धे समोर आहेत. त्या भगवंत म्हणतो अर्जुना ते कितीतरी महान योद्धे समोर असले तरी तुझ्याबरोबर मी आहे. ज्याच्या बरोबर मी आहे त्याच्याबरोबर त्याच्या समोर कोणीही असलं आणि जर त्यावेळेला तो म्हणतो की हे सगळे माझे आप्तस्वकीयच आहे, हेना मारून त्रिलोकातलं राज्य मिळवण्यापेक्षा मी हे सोडून दे. तेव्हा तो म्हणतो की जर ते तुझे असते तर ते समोर नसते, पण जो खरोखर तुझा आहे तो तुझ्या शेजारी, जो खरोखर तुझा आहे तो तुझ्या शेजारी आहे. पण तुला कळत नाही, कारण त्यावेळेला अर्जुनाला माहित नव्हतं की हा भगवंत, त्याला 11व्या अध्यायात कळालं. पण ते तुझे नाही आहेत. तो म्हणतो की इतका सरळ, म्हणजे एवढा तो शूर असून सुद्धा तो म्हणतो की ह्यांना मारून मला काय मिळणार आहे, इतका सरळ विचाराचा अर्थ. आणि तो सरळ आहे म्हणून उद्धवाला जेव्हा उद्धवानं हा प्रश्न विचारला की अर्जुनाला जे तू सांगितलंस ते अर्जुनालाच का सांगितलंस, तेव्हा तो म्हणतो की अर्जुन इतका सरळ आहे ना, त्या सरळपणावर मी भाळलो. आणि जो सरळ आहे त्याच्याजवळ भगवंत. राम कसे होते, आपण किती विचित्र विचार करत असतो आयुष्यात. आपल्याकडे सरळता नाही, सरळ झालं. सरळ शब्द सुद्धा सरळ आहे, सरळपणा पाहिजे. मग आपल्याला त्या तिकडे यायचं आहे की जेव्हा भगवान कृष्णाला गांधारी शाप तुझा यादव नष्ट होईल, भगवंत द्वारकेत आले. प्रभास तीर्थावर जेव्हा ही सगळी मंडळी, द्वारका आता सार्वभौम सत्ता झाली होती, कारण हस्तिनापूर स्वतंत्र झालं होतं. हस्तिनापूर पांडवांचं राज्य तयार झालं. आणि ही सगळी मंडळी त्या ऋषींच्याकडे गेली. त्या पोटात, सांबाच्या पोटात, माहिती आहे त्याकडे ते मुसळ आलं वगैरे. संतांचा अपमान झाला. आणि कृष्णाला एकूण 5 मुलं, बलरामाला 3 होते. द्वारकेमध्ये जे सगळी मंडळी जेव्हा फिरायसाठी प्रवास क्षेत्रावर आली, आल्यानंतर त्यांनी एवढी दारू प्यायला सुरुवात केली. बघा, भगवंताची मुलं आहेत, एवढी दारू पण एवढं तरी धाबडदिंगा घालत चालू होता की एकमेकाशी ते लढायला लागले, एकमेकाला मारायला लागले. सगळे सात्यकी असो, सांब असो, अनिरुद्ध असो, सगळे एकमेकाशी लढू सगळे यादव अक्षरशः पूर्ण
तिथं धरून त्या व्यसनाच्या अधीन जाऊन मारून टाकतो एक वेळ. हा भगवंत फक्त धरून बघतो आणि तो हसतो, शांतपणे तिथं निघतो आणि त्या कडंब वृक्षाच्या तिकडे एकटाच जाऊन बसलेला असतो. उद्धवाला हे जेव्हा कळतं तेव्हा उद्धव येतो आणि उद्धव जेव्हा कृष्णाला पाहतो चेहऱ्यावर विलक्षण तेज आहे, पण डोळ्यात करुण रस आहे. आपण निर्माण केलेलं आपल्या समोर नष्ट होताना एक बाप म्हणून जर विचार केला कृष्णाचा, आपली मुलं आहे ती लढून गेलेली आहे, शापित झालेली बात आहे आणि जे निर्माण केलं ते सगळं बुडवलेलं, ते सगळं नष्ट झाले. आणि त्यावेळेला उद्धव येतो. त्यावेळेला कृष्ण म्हणतो आता जायची वेळ आहे. जायची वेळ आली म्हटल्यानंतर उद्धव भयंकर शोकमग्न रडायला की हे काय, तू असं कसं काय, आणि तू जाणारच असेल तर मला हे घेऊन तुझ्याशिवाय या पृथ्वीवर राहण्यामध्ये मजा. तो उद्धव आता राहण्यासाठी काही नाही. माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनाचा, कारण उद्धवाचा एकमेव भगवंताचा सहाय्य आहे, सखा आहे की भगवंतानं आपलं सगळं सुख दुःख त्याच्यासमोर नाही, सगळं स्वतःच सुख दुःख जे काही असेल तो म्हणतो लहानपणापासून मी हेच बघितलं, दुःखाशिवाय काय मी बघितलं, अपमान अवेलना. लहानपणी मला आई बाबाचं तरी पण नाही मिळालं. जन्माला आलो ते मी मला यमुनेच्या पुरातून जावं लागलं. गोकुळात आलो, 7-8 वर्ष राहिलो. अक्रूराला तिथून मला नेलं. जी बासरी सोडली मी परत कधी वाजवली नाही. भगवंतांनी परत आयुष्यात कधी बासरीला हात लावला. मी गोकुळ सोडून आलो, मथुरेत आलो. मथुरेमध्ये कंसाचा वध झाला, उग्रसेनाला राज्य दिलं. उग्रसेनाला राज्य दिल्यानंतर सुद्धा मथुरा आणि गोकुळ 6 मैल अंतर. भगवंत कधी गोकुळात गेलेलेच नाही. त्याच वेळेला उग्रसेनाचं राज्य चालू असताना कंस हा त्याचा जावई जरासंध. म्हणून जरासंध त्याच्यावर सूड उगवण्यासाठी, कृष्णावर सूड उगवण्यासाठी 18 वेळेला स्वारी केली. 18 वेळेला हल्ला केलाय मथुरेवर. तेव्हा उग्रसेन एक सभा घेऊन सांगतो कृष्णाला की तुझ्यामुळे आमच्या जीविताला धोका आहे, तर तू हे सोडून टाकावंस अशी आमची इच्छा. हे ज्याला मिळवून दिले त्याला ते सोडावं लागतं. तो सोडून जातो, द्वारका बसतो. त्याला द्वारकेमध्ये सुद्धा तो राजपदावर बसतच नाही, राजपदावर नाही असा. त्याला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये ना म्हणजे परत शिशुपाल आहे, परत दुर्योधनाची आवेळा. दुर्योधनानं तर जेव्हा शिष्टाईला आला असताना त्याला सांगितलं की तू जास्त बोलला कृष्णा तर तुझी जीभ छाटील, असं बोलला दुर्योधन सगळ्या सभेमध्ये. परत सगळं झाल्यानंतर सुद्धा संपलं महाभारत. परत युधिष्ठिराला राज्याभिषेक झाल्यानंतर तो जेव्हा निरोप घ्यायला जातो
तेव्हा गांधारी सांगते की तुझं नष्ट होणार, म्हणजे तिथेही त्याला शाप असतो. तो म्हणतो हे जीवनामध्ये मी हेच बघितलं, पण माझं अंतःकरण ओळखणारा कोणच भेटला. तेव्हा उद्धव म्हणतो की तुझा निरोप घेताना, उद्धवाला सांगतो तू बद्रिकाश्रमला जा, तुझा निरोप घेताना माझी पावलं जड झाली. तेव्हा कृष्ण म्हणतो उद्धवाला, उद्धवा निरोपाच्या वेळी नेहमी जडच होत, निरोप देताना नेहमी जडच होत. प्रिय व्यक्तीला सोडून जातात नेहमी पावलं जडच होतात. तेव्हा तू तुझं जे माझ्यावर अनन्य प्रेम आहे, कारण तू माझा अत्यंत प्रिय आहेस, पण मी तुला जे सांगेन ते आजचं परम रहस्य सांग. जे तू ऐकल्यानंतर दुःख आणि मोहातून बाहेर पडशील, असं जे परम रहस्य आहे, जे मी कुणालाही सांगितलेलं नाही, ते मी तुला तुझ्या समोर प्रकट करतो. तेव्हा उद्धवाला तो म्हणतो, एक अतिशय संवाद सुरू आहे. हे कसं आहे, मी थोडं सिलेक्टिव्ह, म्हणजे 24 गुरु वगैरे असे काढलेले, आणि ते माहिती आहे, ते ऐकलेलं आहे. फक्त द मेसेज ऑफ कृष्णा एवढं करायचं. अतिशय गहन आणि प्रेमळ संवाद सुरुवात झाली. भगवंताला उद्धवाला प्रश्न विचारायचा आणि भगवंतांनी त्याची उत्तरं द्यायची. नाथाने ती 29,000 ओव्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे केवढं विलक्षण आहे असेल, कारण ते तत्वज्ञान काय नुसतं मुद्देसूद समजत नाही. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, म्हणून आपण थोडेसे मुद्दे बोलावे, तसं थोडंसं विचारतो. पहिला प्रश्न विचारतो, कृष्णा तुम्ही पृथ्वी सोडून गेल्यानंतर आमच्यासारख्या भक्तांचं काय होईल? आम्ही कुणाचा आधार घ्यायचा? असा प्रश्न विचार. तू सोडून गेल्यानंतर आम्ही कुणाचा आधाराने जगायचं? तुझ्या विना या पृथ्वीवर राहायचं नाही. आमच्यासारख्या लोकांना की जो तूच आमचा सर्वस्व आहेस, त्याच्याशिवाय जगणं हे कसं जगलं पाहिजे? भगवंताने अशी काही उगाच नाही माझं आठवण काढापर्यंत वगैरे असं काही नाही. तत्वज्ञान शुद्ध तत्व ते, कारण तो परमात्मा आणि तो अवतार संपवताना त्यानं स्वतःचं प्रखर रूप म्हणजे दाखवलेलं, उद्धवाला सांगितलं. तेव्हा तो म्हणतो, उद्धवा माझं शरीर जरी दिसेन असं झालं तरी मी नामात, भक्तीत आणि ज्ञानात सदैव उपस्थित. काय सांगितलं? मी माझं शरीर दिसेनासं जरी झालं तरी मी नामात, भक्तीत आणि ज्ञानात सदैव उपस्थित आहे. जो मनुष्य प्रेमानं माझं स्मरण करतो त्याच्याजवळ मी कायम असतो. तर महाराजांनी एका ठिकाणी एवढं सांगितलं नाही, जो नामात आहे त्याच्याजवळ मी अखंड आहे. मी देहात नाही असं तू समजूच नकोस. माझं अस्तित्व जर शोधायचं असेल तर मी नामात आहे, मी भक्तीत आहे, मी ज्ञानात. मग आपल्याला हे कळलं पाहिजे, नाम ज्या अर्थी मी घेतोय त्या अर्थी महाराज आहेत, गुरु आहेत. इतकी जरी जाणीव नाम घेताना आली तरी नामातलं प्रेम आहे असतं. ते आहेत त्या नामामध्येच. दुसरा एक असा प्रश्न विचारला की मला संसारातला मोह
दुःख आणि भ्रम, त्यातून मुक्त होण्याचा मार्ग काय, असा प्रश्न विचारला. त्या भगवंताने सांगितलं की मनुष्यानं अहंकार, लोभ आणि आसक्ती सोडून सर्व प्राण्यामध्ये परमात्मा पाहावा. शांत मन, सत्संग आणि भक्ती हाच मुक्तीचा मार्ग आहे. शांत मन, भक्ती आणि सत्संग हाच मुक्तीचा मार्ग आहे. अहंकार, लोभ आणि आसक्ती संसारामध्ये, प्रपंचामध्ये जीव असताना त्याने या सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत. अहंकार तर फार शेवटची गोष्ट आहे, पण आपले लोभ म्हणा, आपली आसक्ती म्हणा, आसक्ती आपल्याला गुंतवून ठेवते. आसक्ती नेहमी आपल्याला दुःखामध्ये पाडते. आसक्ती नेहमी आपल्याला सतत त्या कार्यामध्ये, किंवा ते कधी होईल, ते कधी होईल, ते कधी होईल, कुठलीही असो, अगदी वस्तूची असो, आपल्याला कशाची आसक्ती होईल काही सांगता येईल. मुलीचं लग्न व्हायचंय, मुलाचं लग्न व्हायचंय, इथून ही अगदी थोड्याशा त्यापैकी जरा वरच्या आसक्ती आहे. अगदी माझं भांड जरी शेजारी असलं तरी सुद्धा ते कधी मिळेल हे सुद्धा आपण वाट बघायचं. आपली आसक्ती कशातही असू शकते. पण त्या आसक्तीतून मार्ग काय बाहेर पडायचा, तर त्यांनी पहिल्यांदा ते सांगितलं की माझं प्रेमानं स्मरण करत तुम्ही गेला तर हळूहळू तुम्हाला संसारातल्या आसक्तीतून थोडं थोडं तुम्ही निवृत्त व्हायला सुरुवात. एखादी होत आपल्याला समजा लहानपणी तूप खायला आवडायचं, कारण ते कमी असायचं, ते चोरून खायचं. आता ते आपण मिळवतो, आता ते आपल्याकडे अवेलेबल आहे, आपण खाऊ शकतो, पण आपल्याला इच्छा होत नाही. त्यावेळेला इच्छा असते, आपण ती आता नको वाटत. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, जी गोष्ट समोर आहे त्याच्याविषयी आपल्याला आसक्ती नाही वाटत. जी गोष्ट दिसत नाहीये त्याच्याबद्दल आसक्ती जास्त. गाडी नाही आहे तोपर्यंत गाडी घ्यायची इच्छा सतत होती. एकदा गाडी आली की दुसरी आसक्ती तयार होते ना. म्हणजे एक वस्तू, म्हणजे ज्या ती वस्तू समोर आहे तिचा आसक्ती नाहीये, पण जी वस्तू नाही आहे त्याच्याविषयी आसक्ती, त्याच्याविषयी मोह आहे म्हणा, लोभ आहे, काही म्हणा. पण जे आहे ते पाहत नसून जे नाही आहे त्याची अपेक्षा आपण करतो, ही आसक्ती. जे आहे आपल्याला काही वेळेला ते अलीकडे असतात कोर्स असतात, ते 15 दिवसाचे, मग त्याच्यात तुमचं ध्यान लागून तुम्हाला ते हे दिसेल, कुंडलिनी जागृत वगैरे होईल, अमुक होईल, 1000 रुपये भरा. मग ते काही लोकांचे इंटरव्ह्यू दाखवतात की बघा आम्हाला किती आता छान छान वाटतं. मग ते बघितल्यावर वाटते की अरे जरा जाऊन बघायला पाहिजे. पण आपल्या समोर नाम आहे त्याचं काही नाही वाटत, पण जे नाही आहे त्याच्याविषयी वाटत. ते कुणाला तरी काहीतरी मिळालेलं असेल, नाही असं नाही, सगळे मार्ग चांगलेच आहेत, पण आपल्याला जे दिलेलं आहे नामापासून ते प्रापंचिक वस्तूपर्यंत महाराजांनी जेवढं म्हणून आपल्याला पुरवलेलं आहे. आपलं घर आहे, आपलं घर समजा छोटंसं आहे, छोटं घर आहे ना, त्या छोट्या घरात राहूनच आपण मोठ्या घराची आसक्ती. जरा मोठं पाहिजे, मोठ्या घरात गेल्यानंतर आपण दुसऱ्या घराची आसक्ती, एक 2 व्हावे, मग 3 व्हावे. राहतो एकाच घरात, खरं एका वेळेला काही 3 घरात राहत नाही, राहतो एकाच घरात, पण 2-3 घरं काढतो. आणि ते झालं तरी बास का, पुढे का नाही, आणि काहीतरी म्हणजे जे नाही आहे त्याच्याविषयी वाटत. मूळ होत नाही. महाराजांच्याकडे एकदा मुलगा, एक मनुष्य महाराजांना म्हणाला असं, महाराज मला तुमच्या मुलगा झाला आणि त्यानं त्या हत्तीवरनं पेढे वाटले म्हणाले. महाराज म्हणाले वा छान झाला, आनंद आहे म्हणाला. सगळं आता
मस्त आता फक्त मुलगा झालेला मला खूप आनंद होतो. काही वर्ष गेल्यानंतर तोच मनुष्य आला, काळजीत होता, काय रे नाही आता तो आहे बरोबर आहे, पण तो व्यसनाधीन झालाय, तो काही नोकरी करत नाही, नीट शिकत नाही. महाराज म्हणाले याच्यासाठीच तू पेढे वाटतेस ना हत्तीवरून, म्हणजे हत्तीवरून त्याच्यासाठी पेढे वाटले. तो दुःखाला कारणीभूत झाला, कारण त्याच्याविषयी असलेली आसक्ती आणि त्याच्यामध्ये ते गुंतणं. जी गोष्ट आपण धरतो ती गोष्टच आपल्या दुःखाला कारणीभूत. पण धरून ठेवायचं नाही. आणि समोर जे आहे ना ते आपल्याला बरोबर आहे असं वाटायला पाहिजे. त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी. आज मला पण वाटलं काय होतं, पुरी होती, आंबस होता, जरा भजी असत तर बरं झालं असतं. म्हणजे काय होईल की आंबरसाची चव निघून जाईल. जे काय आहे त्याचा आनंद नाही. भजी असते तर बरोबर, जे नाही आहे त्याच्याविषयी वाट, ती आसक्ती दुःखाला काढते. म्हणून तो म्हणतो माधवा, तू तर सर्वांचा आहेस, पण मला वाटतं तू माझ्यापासून दूर जातेस. तू सर्वांचाच आहेस, पण मला वाटतं तू माझ्यापासून दूर जातेस. तेव्हा भगवान म्हणतात, उद्धवा, जो प्रेमानं माझं स्मरण करतो ना त्याच्यापासून मी कधीच दूर नसतो. जो प्रेमानं माझं स्मरण करतो त्याच्यापासून मी कधीच दूर नसतो. आता हा प्रेमानं हा शब्द फार महत्वाचा. दोन तीन प्रकारच्या भक्ती. एक विरोधी भक्ती असते. कंसाला कृष्णच दिसायला सारखं, ही विरोधी भक्ती होती, भीती होती त्याच्याकडे. जशी रावणाला रामाबद्दल होती तशी कंसाला कृष्णाबद्दल होती. पण अर्जुनाला किंवा गोपीना असलेली जी आहे ती प्रेमभक्ती जी आहे, ती अनुरागिक भक्ती जी आहे, ती जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये जो, त्या भक्तीनं अनन्य भावानं जो मला स्मरतो त्याच्यापासून ती कधीच दूर नसते. म्हणजे अनन्य म्हणजे किती अनन्य, तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं, आईच्या पोटातला गर्भ आणि आई जेवढी अनन्य असते तसं तसं आनंद. म्हणजे कसं, आईनं खाल्लं की ते बाळाला मिळतं. आईला जे जे म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं काही गोष्टी होतात त्याच त्या बाळालाही होतात. त्या एका नाळेनं ते जोडलेलं असतं. सगळं आईचं सगळं म्हणजे एका तोंडातून खाल्लेलं ते दोघांनाही त्याचं शक्ती मिळते किंवा दोघांनाही ते अन्न मिळतं. ही जी अनन्यता आहे, म्हणजे त्याचे गर्भगोळ उद्यमाते असा शब्द वापरला की ती जी अनन्यता, त्या पद्धतीची अनन्यता आणि त्या अनन्यतेनं जो माझं प्रेमानं स्मरण करतो त्याच्यापासून मी कधीच दूर नाही. मग गोपीने पण तेच सांगितलं उद्धवाला, तुला असं वाटतं की तुला त्रास होतो आमच्यापासून वगैरे, किंवा तू आम्हाला म्हणतो की तू विसरून जावा, सगळीकडेच भगवान आहेत वगैरे, पण तुला तुझं ज्ञान मला घेऊन करायचंय काय उद्धवा? तो इतका आमच्या आत आहे ना, त्यानं जरी ठरवलं तरी तो बाहेर जाऊ शकत. आणि त्याच्या देहाची आम्हाला आवश्यकताच नाही. आता तो इथं यावा याची गरजही नाही आहे, कारण आमचा कृष्ण आम्ही कधीही बाहेर पाडू शकतो, कारण आम्हीच कृष्ण झालो. ही स्थिती आहे, ही अनन्यता आहे. मग आपल्याला जर ते प्रेम यायचं असेल, प्रेमानं जर स्मरण व्हायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, तर जे प्रेम आपलं वाटलेलं आहे सगळीकडे, बायका म्हणाल, वस्तू सगळीकडे
पैसा सगळीकडे वाटलं. ते वाटलेलं प्रेम जे आहे ते एक करून त्याच्यासाठी भगवंताच्या नामात आता ते एक करून काय गोळा करता येत नाही. त्याच्याविषयीची ओढ किंवा त्याच्याविषयीचा जो जो काय म्हणतो आपला लोक किंवा मोह कमी व्हायला. मग आता असं आहे की एकीकडे जर खड्डा खणला तर एकीकडे माती वाढणार. मग काय केलं पाहिजे तर नामाचं प्रेम वाढण्यासाठी नाम भरपूर घेत गेलं पाहिजे. म्हणजे हळूहळू प्रार्थनेनं ह्या वस्तूतली आसक्ती ह्याची वस्तूतलं प्रेम हळूहळू का असेल ते कमी होत जाईल. आणि ते प्रेम आपल्याला भगवंताच्या नामामध्ये लावता येईल. म्हणून भगवान म्हणाले की जो प्रेमानं मला स्मरतो त्याच्यापासून मी कधीच दूर नसतो. तेव्हा तो म्हणतो देवा पण तुझ्या वियोगाची कल्पना सहन होते. तुमच्या वियोगाची कल्पनाच आम्हाला सहन होते. ते भगवान म्हणतात बरं वियोग शरीराचा असतो आपल्याचा. आत्मदृष्ट्या तो आणि मी एकच आहे. वियोग तर शरीराचा असतो. माझं शरीर जात आहे मी आहेच. आता हे सगळं जर तत्वज्ञान बघितलं तर ते आपल्या जीवनामध्ये कसं आणायला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा भाग येणारच आहे. शरीराचे वियोग येणार आहे. सगळं काही होणार. आपण बघितलेलं आहे की कुणाचं जाण्यानं कुणाचं जीवन थांबत नाही. ते चालत राहत. पण त्याच्या स्मरणात किंवा त्याचं स्मरण झालं की त्याची आठवण झाली की आपल्याला वाटतं की हा त्या व्यक्तिगत आपल्याला आठवण येते. म्हणजे त्या आठवणींच्या रूपाने जशी एखादी मृत व्यक्ती राहते तसं भगवंताच्या स्मरणानच भगवंताच्या अस्तित्वाचा भाव आढळतो. रामकृष्णाचे अवतार असले तरी सुद्धा ते देहात कधीच नसणार आहे. आता काय असं नाही की कृष्ण इथे उभारणार बासरी घेऊन, असं नाही होणार. आणि असं जरी झालं कुणी जरी आला तरी आपण कधी विश्वास ठेवणार नाही. का नाही ठेवणार. कुणीतरी बहुरूपी आला असेल असंच आपण म्हणतो. पण त्याच्या स्मरणानं जो आपल्याला आनंद प्राप्त होतो त्याच्याकडे पाहिल्यानंतर एक विलक्षण प्रकारचा आनंद होतो. तो जो आनंद आहे तोच त्याचा अस्तित्व. महाराजांनी आता मी तुम्हाला अगदी सोपं सांग. महाराजांनी एकदा सांगितलं की मी प्रत्येकाच्या हास्यात आहे. जो हसतो त्याच्यात मी आहे. आता आपण हसलो की लक्षात येतो अरे महाराजांचा आहेत. प्रत्येकाच्या प्रसन्नतेत मी आहे. जिथं प्रसन्नता आहे तिथं मी आहे. म्हणजे जिथं आनंद आहे, जिथं प्रसन्नता आहे, जिथं सुख आहे, जिथे सुखरूपता आहे तिथं भगवंत. आणि ती सुखरूपता देहामुळे कुठल्याच येत नाही. ती त्या तत्वाच्या आचरणाने येते किंवा त्यांनी सांगितलेल्या उपदेशातला प्रमाण मानल्यानंतर त्या प्रकारची अवस्था येते. आणि ती अवस्था येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे. आपल्याला नामातून मिळणारा जो आनंद आहे की जो कधीही त्या आनंदाची ही कमी होत नाही असा आनंद पाहिजे. म्हणजे आपल्याला विनाकारण आनंद पाहिजे. आनंदाची पातळी न कमी होणारा आनंद. तुकाराम महाराज म्हणाले की माझ्या घरातलं सगळं गेलेलं आहे. भगवंताची कृपा आहे की कुत्री घराचे रक्षण करते. कारण लुटायला काहीच नाही म्हणाले घरात. आणि किती कृपा झाली. विठ्ठलानं एवढी कृपा केली की विठ्ठल घर राहतो. दुसरीकडे जाऊन भिक्षा मागतो. आम्ही दुसऱ्या घरी जाऊन भिक्षा मागतो आणि आमचं घरातलं धान्य जेवढं म्हणून होतं ते आम्ही दुसऱ्याला देऊन टाकतो. दुष्काळ होता
घरातून धान्य सगळं देऊन टाकलं, यांना खायला पाहिजे म्हणून हे भिक्षा मागत. आणि ही विठ्ठलाची कृपा आहे. म्हणजे त्या कृपेतला आनंद काय वेगळा असेल माहिती नाही. आपल्याला माहिती नाही का आपण अशा स्थितीचा विचारच करू शकणार नाही. असं उद्या समजा कृष्णाकडे सकाळी जाऊन डोकं टेकून आपण मागूया काय, दरिद्र दे आम्हाला, दारिद्र्य. तसं देत नाही. काय आहे की आपण कुठल्या गोष्टीला दारिद्र्य म्हणतो, हा फार मोठा प्रश्न. जो कुणालाच काही देत नाही तो दारिद्र्यच आहे, दरिद्रीच आहे. पण भगवंताला जेव्हा आपण असं मागतो की भगवंता तू मला कसंही ठेव पण तुझ्या स्मरणात ठेव, तुझ्या प्रेमात ठेव, तेव्हा तो आपल्याला दरिद्री नाही करत. आपल्याला जेवढा हवाय तेवढंच तो देतो, जेवढं पुरेल जेवढं पचेल तेवढंच तो देतो. कारण तो म्हणतो की आत्मबोधाचा पिंजरा मी माझ्या भक्ताच्या भोवती पसरलेला आहे. कारण त्याला कुठल्याही प्रकारचा सोर्स लागायला, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास लागायला नको. कारण तो साधना करतोय, तो उपासना करतोय. त्याच्यासाठी एक गुरु शिष्य होते आणि तो शिष्य एक खून करून आलेला होता. म्हणजे त्याचा तो शिष्य झाला होता पण तो खून करून पडून गेलेला होता बेपत्ता. आणि ते गुरु होते 80-85 वर्षाचे होते. आणि ते गुरु आणि शिष्य एकदा असंच जंगलातून निघाले. संध्याकाळची वेळ झाली. एका वटवृक्षाच्या खाली ते गुरु थकले होते, बसले होते आणि शिष्याला सांगितलं तू आज जाऊन हातपाय तू आणि उपासना कर, तुझी साधना कर. तेव्हा तो शिष्य बसलेला असताना काही वेळाला तो झोपतो. झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडतं की त्याला पोलीस पकडायला आले. पोलिसांनी पकडले, त्याला घेतले, नेलेलं आहे. त्याला कोर्टाने शिक्षा दिलेली आहे, त्याला फाशीची शिक्षा दिलेली आहे. त्याप्रमाणे ते सगळे त्याला घेऊन जात आहेत, त्या जोरावर ऐकतात, त्याचं सगळं ते मास्क घालतात आणि त्याला फाशीसाठी ते खाटखाट ओढतात. ओढल्यानंतर तो एकदम ओरडायला लागतो. ओरडल्यानंतर तू आधी तरी त्याचा घाम चिंप भिजलेला असतो. मला काय सांगायचं की भगवंत काय करतो, भोग कसे कमी करतो. तर त्याला विचारतात तू काय झालं तुला, असं असं स्वप्न. तर म्हणाले तू जे काही करून आलास आणि त्यानंतर तू ज्या पद्धतीनं पश्चात्तापूर्वक साधना केली त्या साधनेचं एक फलित आहे. तो ती शिक्षा तुला स्वप्नात भोगावं लागली. फिलिंग तेच, फक्त ते स्वप्नात आहे. म्हणजे त्याचा तो भोग त्या गुरु कृपेनं कमी जाते. गुरु काय करतात, भगवंत काय करतो, जो अनन्य भावानं करतो त्याच्यासाठी तो अशा पद्धतीनं आत्मबोधाचा पिंजरा, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा दोष होऊ नये, दोष हे लागू नये म्हणून तो सतत सांभाळतो. आपल्याला एखादी गोष्ट तो देत नाही ना तेव्हा तो आपल्याला सांभाळत असतो की हे घेतल्यामुळे याचं नुकसान होईल, हे नको द्यायला. त्याला कळतं जेवढं मला मिळालेलं आहे तेवढं त्याला दिलेलं आहे म्हणून ते बरोबर आहे. आणि त्याला किती द्यायचं आहे त्याला कळत. त्याच्यामुळं आपल्या कर्मामध्ये आपलं कर्म हे चांगल्या पद्धतीने करणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यातून जे फळ मिळेल ते सगळं भगवंत ठरवतो. म्हणून उद्धव म्हणतो की भगवंत मला सांग या जगात खरं सुख कशात आहे. एवढं सगळं असेल तर खरं सुख कशात आहे. खरं सुख कशात आहे असं विचारतो. तेव्हा कृष्ण म्हणतो उद्धवा खरं सुख इच्छा कमी करण्यात आणि कर्तव्य प्रेमानं पार पाडण्यात.
खरं सुख कशात आहे जीवनामध्ये? इच्छा कमी करणं. इच्छा जशा जशा कमी होईल ना तसा तसा भगवंताचा आपल्याला आनंदाचं दर्शन व्हायला सुरू. इच्छा कमी व्हायला, खरी शांती प्राप्त व्हायला इच्छाच कमी झाल्या. आणि त्याच्या इच्छा कमी झाल्या तोच खरा संन्यास आहे. आता इच्छा कमी व्हायला काय केलं पाहिजे? इच्छा तर आहेतच. तर बाबांनी फार छान सांगितलं, इच्छा जर कमी करायच्या असतील ना तर तक्रार न करता राहा. तक्रार न करता राहा. आता आपण विचार करतो आपण किती तक्रारी करतो. भरपूर तक्रारी असतात. असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे. आपल्याला ते सोडायला खरं म्हणजे जड नाही. आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्या योग्यतेनंच असतात. म्हणजे असं काही दिल्लीतलं पंतप्रधानांचं निवासस्थान मला राहायला हवंय अशी काही इच्छा नसते. आपल्या इच्छा त्या लेवलच्याच असतात जेवढा आपल्या वैचारिक पातळी आहे, बौद्धिक पातळी आहे तशाच इच्छा असतात. जास्तीत जास्त इच्छा काय? घर, बंगला, गाडी, मुलं बाळ एवढंच. ह्याच्या फार पुढं काय नसतात ते. पण ते करत असताना सुद्धा त्या इच्छा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते त्याच्या इच्छेनं होण्यामध्ये जर माझं कल्याण तरच माझ्या इच्छा कमी. माझ्या इच्छेपेक्षा तुझी इच्छा फार महत्वाची. त्यामुळे तुला काय वाटतं त्याप्रमाणे मी राहतो. तुझ्या इच्छेनुसार मी जगतो. तुझी इच्छा असेल तसं मी राहतो आणि तू ठेवशील तसं मी जगतो. म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये तक्रार रहित माझं जीवन असलं. तक्रार नको आणि आग्रह नको. आग्रह असू नये. असंच पाहिजे असा आग्रह सुद्धा तुम्ही खरंच चांगला आहे. इथं कोणी आग्रह नाही करत असं झोपायला काय, राहायला काय, कोणी आग्रह करते. शांत आहे, छान आहे ते. तर आग्रह न करता हे प्रॅक्टिस आपल्या घरात पाहिजे. आग्रह आणि तक्रार ह्या दोन गोष्टी आपल्याला म्हणजे आपली साधना देव करता होत का नाही, आपलं म्हणावं तसं का आपली प्रगती होत नाही, बदल होत नाही, ह्याची ही कारणं आहेत बघा. हे आम्हाला त्या साधनेतनं आनंद मिळत नाही. कारण बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी सभोवतालच्या आपण नकारात्मक करत जातो. एकदा काय जग झाला की दुसऱ्याला बोलायला रिकामं जातो. नामस्मरण करता करता चाललेले असतं मनाच्या मनात. महाराज एक गोष्ट सांगायचे. कोणीतरी एक मामलेदार होता आणि सकाळी तो पूजा करताना मौन बाळगायचा. म्हणजे मौन बाळगायचा. तो कधी बोलायचा नाही पूजा करायची. तर त्या मामलेदाराला एक पोलीस एका आरोपीला घेऊन आले सकाळी. त्याला विचारायचं की त्याला शिक्षा काय द्यायची. आता ते बोलत नाहीत ना, बोलणार नाही आहेत. मग त्यांनी विचारलं असं असं काय शिक्षा द्यायची. आता ते हातवारे करून बोलत तरी त्याला काही कळेल. शेवटी त्यांनी काय घेतलं, देवघराचा बाळकृष्ण घेतला. पळी घेतली आणि बाळकृष्णाला असं मारलं. त्याला 4-5 फटके मारावं लागेल. असं असू नये. आपण म्हणजे खरं असलं पाहिजे. आपलं ते खरं असलं पाहिजे. दाखवण्यापुरतं नसतं. मौन किंवा नामस्मरण करताना मी बोलत नाही म्हणायचं आणि आतनं भरपूर बोलत असतो. कधी एकदा हे मौन संपतंय आणि कधी एकदा जप संपतोय आणि कधी एकदा मी असं असू नये. आपल्याला नामस्मरणात आपण 15-20-25 वर्ष कितीतरी वर्ष आपण नामस्मरण करतो. काही लोक बरीच वर्ष करत असतात. पण त्यात म्हणावं तसं आपल्याला प्रेम मिळेल. ब्रह्मानंद महाराज तर म्हणाले किती 5 ते 6 वर्षात तयार झाले. कारण त्यांनी ते सर्वस्व मगाशी म्हटलं ना
की तुमचा सहवास जास्त ज्याच्याशी आहे त्याच्याविषयी आपल्याला प्रेम वाटायला सुरू होतं. मग आपला सहवास कुणाचा सगळ्यात जास्त कुणाशी आहे जीवनामध्ये? आपला सहवास सगळ्यात जास्त कुणाशी आहे? आईशी आहे का वडिलांशी आहे? पतीचा बायकोशी आहे का बायकोचा पतीशी आहे का मुलांशी आहे? कुणाशीच नाही आपला सहवास. आपला सहवास जास्त आपल्या देहाशी. आपण आपल्या देहाबरोबर जेवढं असतो तेवढं कुठंच नसतं. म्हणून ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीत महाराज म्हणाले की जेवढं तुमचं देहावर प्रेम आहे तेवढं त्यांचं नामावर होतं. जेवढं तुमचं देहावर आहे तेवढं त्यांचं नामावर होतं, म्हणून ते तयार झाले. म्हणजे देहापेक्षा सुद्धा नामावर प्रेम. आपल्या देहाला काय जर झालं एवढं. मी एक असं मनुष्य बघितलं, तुम्हाला नाही त्याचं नाव सांगतो कारण ते आता नाहीये. तामणकर काका माहिती आहे तुम्हाला? मी एकदा त्यांच्याकडे गेलो होतो हुबळीला. त्यांना ना इथं गुडघ्याला असं जखम झाली ती मोठी. आणि ते त्यांची पत्नी गेले, मुलगा पण गेला, एक मुलगा वर राहत होता आणि एकटेच असायचे. ती सून दोन पोळ्या पाठवायची वरून आणि कुकरला थोडा भात लावायचे. तेवढ्यात त्यांनी ते आम्हाला पण भात आमची करून देत. त्या ह्याच्यावर ना आड्या लागल्या आणि ते त्यांनी दुखायचं ते. मी काका तुम्ही असं कसं ठेवले दवाखान्यात आपण तिला बँडेज वगैरे का बांधलं नाही? पण तेव्हा ते काय म्हणाले मी सांग, जोपर्यंत नामस्मरण चालू असतं ना तोपर्यंत दुखत नाही म्हणाले. नाम थांबलं की दुखायला सुरुवात होते. हे ते बोललेले आहेत ना. बघा काय असं तिथे शांत मनुष्य तेवढं होता. जे किती त्यांचं तेवढं असेल ते की म्हणजे मगाशी आपण म्हणतो ब्रह्मानंद की देहावर जेवढं प्रेम ते तसं पाहिजे. त्यांना जाणीवच नाही त्याला काही माहिती नाही की किती दुखते किंवा काय दुखतं किंवा काय होतंय त्याच्याविषयी काही फिकीर नाही. म्हणजे आपलं देहाचा सहवास जसा जास्त होतो तसा नामाचा सहवास वाढला की नामाविषयी प्रेम वाढायला सुरुवात होते. थोडक्यात हे सांगायचं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की एकदा का देहाचा प्रेम थोडं कमी होऊन नामावर वाढेल तेव्हा हळूहळू इच्छा पण त्या कमी होत जातात. पण काही प्रयत्नाला आपण कमी करायला पाहिजे. आणि आपलं जे जीवनात प्रपंचाचं कर्तव्य आहे ते प्रेमानं करावं. आता हे प्रेमानं का करावं? कर्तव्य आणि प्रेम. तर ते म्हणाले की मगाशी मी त्यांना सांगितलं की आपल्याला जसं महाराजांनी किंवा आपल्या गुरुने दिलेली कुठलीही गोष्ट असते की आपण ती जपून घेतो प्रसाद. की कुणाकडं परंपरागत काहीतरी असतं, कुणाकडे टाळ असतात, कुणाकडे काहीतरी ब्रह्मानंदांची गणेश टोपी असते. प्रसाद म्हणून आपण ते जपतो ना. हो ना. का जपतो? कारण ते त्यांनी दिलेलं आहे म्हणून जपतो. आपल्याकडे पादुक असते, आपल्याला म्हणतो महाराजांनी दिलेलं आपण जपतो ते. तसं माझ्या घरातली माणसं कोणी दिली मला? मग जर ती त्यांनीच दिलेली आहे तर त्यांनी दिलेली माणसं ही त्यांनी दिलेला मला प्रसाद आहे असं समजून त्यांच्यावर प्रेमानं करणं म्हणजे कर्तव्यानं प्रेम करणं. म्हणजे प्रेमात कर्तव्यानं करणं. प्रेम कर्तव्य पूर्ण करणं म्हणजे त्यात गुंतवणं नव्हे, पण ते कर्तव्य करताना प्रेमानं करा. कधी एकदा पोळी भावी करून असं नाही, ते प्रेमानं करा जे काय असेल. म्हणून ते कर्तव्य प्रेमानं पार पडावं म्हणाले. आणि जे मिळालं त्यात समाधान मानणारा मनुष्य खरा सुखी आहे.
ऍक्सेप्टन्स आणि ऍडजस्टमेंट. बाबा म्हणाले आहे त्या समाधाना वैराग्याचा मुकुट म्हणाले जे मला मिळालेलं आहे त्याच्यात मी समाधानी आहे. मला नाही का ठीक आहे, एवढं जर असेल तर तो खरा सुखी म्हणाले. मग भक्ती म्हणजे काय असं विचार तुटके तुटके प्रश्न घेतो. भक्ती म्हणजे काय? तेव्हा तो कृष्ण म्हणतो स्वार्थ विसरून केलेलं प्रेम म्हणजे भक्ती. स्वार्थ विसरून केलेलं प्रेम म्हणजे भक्ती. आता आपलं प्रेम कसं आहे आणि स्वार्थ विसरून कसं करायचं आहे? आपल्या प्रेमात आपल्याला अपेक्षा आहे की येस मला मी त्याला असं दिलेलं आहे तर त्यांनी मला असं दिलं. म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तू दिलं म्हणजे आधी आपण म्हणतो आधी आपण काय करतो 5 रुपयाची खडी सारखं ठेवतो 5 लाखाचा बंगला म्हणतो आणि झाल्यानंतर तुला मी ते दे म्हणजे आपण त्याला अडकवतो. आधी नाही देत. अंगठी माझी गेली आहे, अंगठी मिळाली तर मी तुला देईन. हरवलेली अंगठी मिळाल्यावर मग अंगठी द्यायलाच पाहिजे का? मी घातली काय तू घातली? तसं नव्हे, ते नव्हे प्रेम. ज्या प्रेमामध्ये इच्छाच नाही आहे, अपेक्षा नाही की त्यांनी करावं माझ्यावर. गोपी म्हणाला तुम मुझे भूल जाओ ये हक है तू विसर. उद्धवाला सांगत त्या सांग कृष्णाला तू आम्हाला विसरून जा, तुझा हक्क आहे. आम्ही कुठं म्हणतो की तू आमच्यावर प्रेम कर, पण आमचं प्रेम तू नाही काढून घेऊ शकत. हे स्वार्थ राहील. ही बात प्रेमामध्ये त्यानं करावं ही अपेक्षाच नाहीये. आपलं नेमकं तिथं एवढं आम्ही केलं त्यांच्यासाठी ते तिथं आलं की संपलं. ते प्रेम नाही, ते निस्वार्थीपणा नाही. कृष्णाचं जे प्रेम आहे किंवा कृष्णावर केलेलं प्रेम. महाराजांनी आपण बघा महाराजांनी एवढ्या लोकांच्यावर प्रेम केलं त्यांनी काय मिळवलं होतं? त्यांना काय मिळालं? स्वार्थ रहितच प्रेम आहे. ते म्हणायचे की तुम्ही माझी सेवा करायला येता, मला तुमची सेवा करायला. तुमचं झोपण्याची व्यवस्था अमुक तमुक सगळं म्हणजे इतकं त्यांचं स्वार्थ रहित प्रेम. म्हणून ते प्रेम तसं प्रेम त्याला आम्हाला आवडायचं आणि ती खरी. म्हणून जीवनामध्ये स्वार्थरहित प्रेम करायला तुम्ही दिलं ना ते देऊन टाका, संपलं बस. मी दिलेलं आहे. महाराज म्हणाले दिलेल्याची आठवणही राहू नये एवढं द्या. पण त्याच्यातून मला काहीतरी मिळेल ही अपेक्षा न करता जर दिलं तर ती खरी भक्ती होते, ते खरं प्रेम होतं आणि ते खरं दान होतं. पुढं दुसरं म्हणजे तो म्हणतो की भगवंता तुझ्याशिवाय माझं अस्तित्व काय आहे? तुझ्याशिवाय माझं अस्तित्व काय आहे? तेव्हा कृष्ण म्हणतो उद्धवा नदी जशी समुद्रामध्ये विलीन होते तसं भक्ताचं मन परमात्म्यात विलीन झालं की वेगळे पण राहत. दोन ढग जर असतील ते ढगात ते लहान ढग तो मिसळतो. सतत तुम्ही कधीतरी ढग बघितले ना पावसाळ्यात तर एकमेकात ते तर त्यात लहान जो ढग मिसळतो त्याला स्वतंत्र अस्तित्व राहत. पण त्याचं अस्तित्व संपलंय का? नाही संपलं.
तो एकमेका जगामध्ये ते विलीन झाले, म्हणजे ते एकरूप झाले आणि त्याच्यात तो मोठा ठरला. म्हणजे त्यांचा एकरूप होण्यामध्ये त्यांचं मोठेपण, त्यांचं ते प्रेम आहे, ते विसरलेले, ते एकमेकात झालेले. तसं नदी पण, गंगा नदी वाहताना ती त्या ओढीनं वाहते. आणि त्या हरिद्वारची ती गंगा पाहताना ती अशी टर्न होऊन यायची, अशी खळखळून जायची. ती खळखळून जाताना मला असं वाटलं बघताना पहाटे करायला की ही किती ओढीनं निघालेली असेल समुद्राकडे. कधी एकदा मी पोचते तिथे. आणि ती निघालेली आहे समुद्राकडं आणि ती स्वतःचं अस्तित्व संपवायला पण तयार, नदीपणाची ओळख संपवायला तयार आहे. आणि ती कशी आहे तर ती परत परत मिळतच जाते. ती काय अशी नाही एकदा मिळाली संपलं जातं, ती सतत मिळत जाते. ती ज्या पद्धतीनं ती विलीन होत जाते नदी समुद्रामध्ये, तसं भक्ताचं मन भगवंतात परमात्म्यामध्ये असं पद्धतीनं सतत ते विलीन होत जातं. त्याच्या विचाराला, त्याच्या अनेक गोष्टी त्याच्या करत करत त्याच्याविषयीचा विचार, त्याच्याविषयीची मानसपूजा असेल, त्याच्याविषयीचं जे जे काही करू ते सगळं त्याच्याविषयी, त्याला केंद्रबिंदू मानून, माझ्या जगण्याचा केंद्रबिंदू भगवंत आहे का झालेला, ह्याच्यावर माझी भक्ती अवलंबून. माझ्या जगण्याचा, माझ्या राहण्याचा, माझ्या जाण्याचा केंद्रबिंदू जर परमात्मा झाला असेल, माझा केंद्रबिंदू जर भगवंत असेल, तर त्या केंद्रबिंदू भोवतीच माझं फिरलं पाहिजे. जसं ते कर्कट असतं ते असं फिरवतो नको. खरं तर मध्य उभा तो बिंदू तो न सोडता असा फिरतो. मग त्याला धरून सगळं करायचं. त्या मध्यावरच्या अंगठ्याला, त्या केंद्रबिंदूला धरून सगळं करायचं. सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या जेवढ्या म्हणून काही गोष्टी होत्या त्या सगळ्या त्याच्यासाठी करायच्या, त्याच्या प्रित्यर्थ करायचं. आतल्या मनातल्या मनात तरी सांगावं, तुझ्यासाठी मी करते, तुझ्यासाठी. मनातल्या मनात नैवेद्य दाखवला, मनातल्या मनात त्याला घास बनवला. मनात हा सगळा खेळ आहे एकमेकाच्या. गोपीने काय केलं नाही ना, गोपीने काय केलं म्हणाले महाराजांनी सांगितलं की त्या शरद पौर्णिमेच्या रात्री गोपीने, प्रत्येक गोपीनं आपल्या हृदयाचा भगवंत काढला आणि त्याच्यासमोर असते, त्याच्याबरोबर खेळलेला असते. जेवढ्या गोपी तेवढे भगवंत. प्रत्येकाचा गोपीचं बरोबर कृष्ण वेगळा होता, त्या प्रत्येकाबरोबर. म्हणजे त्यांनी स्वतःच्याच मनाची ती कल्पना. आणि जसं ती रात्र म्हणाले, शरद पौर्णिमेची रात्र तुमच्या जीवनात जर यायची असेल तर ती रोज येऊ शकते जर तुम्ही रात्रीची मानस पूजा करत. ती सुद्धा एक रासक्रीडाच आहे. भगवंताशी बोलणं, भगवंताची सेवा करणं, भगवंताची मनातल्या मनात पूजा करणं. मानस पूजेसारखं मोठं शस्त्र नाही. मनातल्या मनात जर ती पूजा केली तर ती पण रोजची रासक्रीडा आहे आणि ती रोज पौर्णिमाच आहे, असं डोंगरे महाराजांनी सांगितलं. तर हे महत्वाचं आहे. म्हणून उद्धवाला कृष्णाला सांगताना त्या पद्धतीनं भगवंतांनी सांगितलं की उद्धवा, हे अशा पद्धतीनं भक्ती किंवा माझ्या जाण्यानं तुला माझं अस्तित्वाचा भाव तुला कसा वाढवता येईल, कशा पद्धतीनं वाढवता येईल आणि काय केलं म्हणजे ते वाढेल. असं करता करता तो रडायला लागतो. ऐकता ऐकताच त्याला हे सगळं ऐकतो तो, पण अजून सुद्धा त्या कृष्ण जाणार हे त्याला स्वीकार्य झालेलं नाही. तेव्हा रडत रडत तो त्याला म्हणतो, कृष्णा मी या जगात एकटा काय, मी एकटा कसा राहू, कसा आहे. कृष्ण म्हणतो की उद्धवा, तुझ्या दुःखाचं आणि एकटेपणाचं एकमात्र कारण हे आहे की
तुझा आपल्या मनाशी असलेला संबंध, तू या मनालाच म्हणजे मी म्हणजे स्वतःचा देह समज. हे मन बाह्य वस्तूच्या ममत्वामुळे सुखदुःखाचा अनुभव करतो. पण सुख दुःख बाहेर नसून ते आपल्या मनाची प्रतिक्रिया. सुख दुःख नाहीच आहे, मनाचं अस्तित्व मुळात वर्तमानात कधीच नाहीये. मन ही अशी एक कल्पना आहे जी भूतकाळ आणि भविष्य काळात असते. मन कधीही वर्तमानात, मन हा इंद्रिय वर्तमानात नाहीच आहे. मन हे नेहमी भूतकाळ आणि भविष्य काळात असतं. आपण राहतो वर्तमानात, पण आपण असतो कालचं काय झालं आणि उद्याचं काय होईल ह्या विचारातच असतो सतत, वर्तमानात नसतोच आपण. पण सुख दुःख जे होतं ते आपल्या मनाच्या प्रतिक्रिया असतात. म्हणजे आज आमरस खाल्लं, सुख झालं, आणि उद्या उपवास आहे, एकादशी ना, उद्या प्रदीपनं सांगितलं फक्त राजगिराजी लाडू आहे. दुःख झालं, प्रतिक्रिया आहे मनाच्या. मनाच्या प्रतिक्रियेनं सुख दुःखाच्या कल्पना आहेत. खरं म्हणजे सुखही नाही आणि दुःखही नाही. सुख दुःख ही सगळीच कल्पना आहे. जगात सुखही नाही आणि दुःखही नाही असेल तर सुखरूप काय? कारण जर तो सच्चिदानंद आहे, तो व्यापक आहे, तो चराचरात जर व्यापलेला आहे आणि जर तो आनंद रूप आहे, मग तो चराचरात जर आनंद रूप असेल तर मग दुःख कुठं असेल? हे आनंद रूपच आहे सगळं. दुःख हे माझ्या मनाच्या प्रतिक्रियेमधून एक उद्भवणारा एक प्रसंग आहे किंवा तो इन्सिडेंट आहे. बाकी दुःख वगैरे काही नाही. मग काय करावं सुख दुःखाचं बाहेर पडायला? प्रश्नाला प्रतिक्रिया बंद करून प्रतिसाद द्यायला जे आहे. येस, ओके, प्रतिसाद दिला तर दुःख नाहीये. आणि दुःखाचं अस्तित्व क्षण आहे बरं काय. एकच क्षण असतं दुःख, दुःख फक्त एकच क्षण असतं. एका क्षणाच्या वर दुःख कधीच नसतं. चिंतन जन्मभर, चिंतन दुसरं दुःख येतो किंवा त्याच्यापेक्षा मोठा आलं की मग कमी होतं. दुःख खरं म्हणजे क्षणभर असतं. दुःखाचं अस्तित्व क्षणभर आहे, पण त्याचं चिंतन मात्र आपलं कायम होतं. आणि ते त्या स्मृतीमध्ये, त्या चित्तामध्ये इतकं ठसतं की ते सतत आपल्याला रिमाइंड करायला. काय सांगू त्या वेळेला झालं, काय सांगू, 10 वर्ष झाली बघा असं होतं. 10 वर्षापूर्वी तर इतकंच. म्हणजे ते चिंतनाला जास्त वाटतं. दुःख क्षणभरच असतं. एखाद्याचा मृत्यू क्षणातच आहे ना तो. दुःख किती दिवस राहतं त्याचं दुःख किती दिवस राहतं? 1 महिना 2 महिने राहील. पण त्याच्या स्मृतीमध्ये दुःख वाढत राहतं, त्याचं विस्मरण होत. आणि मग ते आहे त्या आनंदाला, सुखाला ते पाळत. मग ह्याच्यासाठी काय तर तू जे केलेलं आहेस ते मला ऍक्सेप्ट, हा प्रतिसाद दिला पाहिजे. हे सगळं अभ्यासाला होणार नाही, काय आपोआप नाही होणार. पण हा मुख्य अभ्यास आहे. आपल्याला सुखरूपता प्राप्त व्हायची असेल तर आपल्याला ते तशा पद्धतीनं स्वतःला घडवावं लागेल आणि आपल्याला त्या पद्धतीनं स्वतःला भोगवावं पण. ती सतत ती प्रार्थना केली.
आपल्या मनाच्या साध प्रतिसादावर, सकारात्मक नकारात्मक प्रतिक्रियेवर आपली होणारी कामं अवलंबून असतात. मी बिदराडीला गेलो, मग मला गेल्यावर लगेच लॉटरी लागली, असं काही होत नसतं. असं नसतं कधीच. आपल्या मनाच्या साध आणि प्रतिसादावर, माझ्या मनाच्या सकारात्मकतेवर ते अवलंबून आहे. किती, कारण ते त्या मनाची त्या शक्ती इतकी प्रचंड असते, इतकी प्रचंड असते की मनुष्य अपंग आहे. त्याला मी याच्यावरून न्याय लागतो आणि तो फार म्हणजे सदन घराण्यात कितीतरी डॉक्टरला दाखवलं, त्यांचं काय होईल का ऑपरेशन, काही नाही. ते तयारच नाही, म्हणजे त्याच्यावरच बसून असायचं. एक मानसोपचार तज्ञाला बोलतो, तर तो काय म्हणतो, मी एक प्रयोग करतो, चालेल का? ठीक आहे. त्यांना म्हणतो गाडीत घाला. त्याला गाडीत बसवतात, 2 नोकर असतात, ते व्हीलचेअर मागं ठेवतात, त्याला घेऊन जातात. त्याला सांगतो त्यांच्या शेताजवळ घेऊन जातात. त्याच्या शेताजवळ तो सांगतो की बघा एवढं मोठं शेत आहे. तो सांगत असताना हा काय सांगतो डॉक्टर, त्या शेताला पेटवा म्हणतो. चला आलो, त्याला तिथं नेलेलं आहे शेताच्या नाव. ती आग पेटत 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 ती आग, तो जिथं बसलेला असतो तिथपर्यंत घ्यायला असतो बरं. आणि तो नोकरांना याला सांगतो की गाडी घेऊन चला माझं, आता थांबायचं नाही, काय व्हायच ते उद्या. जशी आग जवळ यायला लागते, धग लागायला लागते, त्या क्षणी तो उठतो आणि पळून निघाला. डॉक्टर सक्सेस. मनाची शक्ती इतकी आहे की ती नकारात्मकच्या गोष्टीला अपोजिट सकारात्मक बनवू शकते. इतकी मनाची शक्ती प्रचंड आहे, पण त्याचा वापर आपण करत नाही. म्हणून सुख दुःख जे आहे हे भगवंत कधीही देत नाही आपल्याला. त्यामुळं इथं आल्यानंतर ते मिळालं, तिथं आल्यानंतर ते मिळालं, असं कधी होत नाही. ते सगळं काही आपल्या मनाच्या बैठकीवर, आपल्या सकारात्मकतेवर अवलंबून आहे. आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू, जेवढं सकारात्मकतेने विचार करू, जेवढं त्या वस्तूला, त्या व्यक्तीला, त्या प्रसंगाला स्वीकार करू, तेवढ्या लवकरात लवकर आपण आनंद घेऊ. आणि एकदा स्वीकार झाला, त्या गोष्टीची शून्य किंमत होती. हे आलं काय नाही काय त्याचा काही फरक आहे, पण तो स्वीकार वाढला पाहिजे. आता उद्याचा विषय उद्या